आता आम्ही म्हैसूरमधून उटीला निघालेलो आहे. जवळपास 3.5 तासाचा प्रवास आहे आणि 130 किलोमीटर आहे. अंतर जरी कमी असलं तरी वळणावळणाचा रस्ता आहे, त्यामुळे 3.5 तास दाखवत आहे. आणि मध्ये जाताना आपल्याला बांदीपूर नॅशनल पार्क जंगल पडेल. तिथे काही वन्य प्राणी आहेत. तिथे हत्ती असेल, हरिण असेल, वाघ पण आहे तिथे काही काही ठिकाणी, आणि कुत्रा तर आहेच. त्यामुळे ठीक आहे, आपण डायरेक्ट आता बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये भेटू आपण. सकाळचे 8 वाजलेले आहेत. घरीच आम्ही चहा आणि ब्रेड बटर खाल्लेला आहे, त्यामुळे कुठे थांबायला नको आपल्याला. सार्थू पण त्याला नाश्ता करतोय. ठीक आहे, चालेल. गुड मॉर्निंग गाईज, बाय बाय. इथे अशा गाड्या सजवलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वीच पोंगल सण येऊन गेला, त्याच्यामुळे आपल्याला दिसत असेल प्रत्येक गाडी फुलांनी सजवलेली आहे व्यवस्थित. हे बघा, दिसेल तुम्हाला इथे. त्याच्यामुळे पोंगल सण कर्नाटकमध्ये खूपच उत्साहात आणि छान साजरा केला जातो. हे बघा, छान छान गाड्या. ही गाडी बघा कशी सजवलेली, पूर्ण फुलाने सजवलेली गाड्या आहेत, छान सुंदर. आता आपण एका शहरामध्ये आहे, गुनुपट्टीमध्ये. बघू इथे काय खायला भेटते का. लोक तर दिसत आहेत ताव मारताना. बघू काय आपल्याला खायला भेटतंय का. मोस्टली बोंडा तिथे भेटतो. बोंडा भजी आम्ही काल खाल्लेली, 1 प्लेट घेतलेली बोंडा भजी आणि बेने डोसा. बघू आता कसं काय होतंय. से हाय. तर आम्ही आता बांदीपूर नॅशनल पार्क मुन्नार ते उटीच्या दरम्यान आहे. तिथे खूपच सारे वाईल्ड ॲनिमल्स आहेत. टायगर, एलिफंट, डिअर. ते खूपच असं सुंदर जसं जंगल आहे. छोटासा रस्ता आहे आणि खूपच सिनेरिक रस्ता आहे बेसिकली. बघूया आता आपल्याला तिथे काय काय दिसतंय. हे असं सुंदरसं जंगल आहे. ते खूप सारे वन्य प्राणी आहेत. काय मारत नाही. तिथे आपल्याला एक सांबार दिसलंय. तिथे आपल्याला एक हरणाचा कळप दिसलेला आहे. 10 ते 12 हरण आहेत बांदीपूर नॅशनल पार्क मध्ये. खूपच सुंदर. काय एवढा वस्तू काढायचा वास की बेबी ना सगळे बेबी. तर आपण आता बांदीपूर नॅशनल पार्कमध्येच कंटिन्यू करतोय. हे आहे मधुमलाई टायगर रिझर्व. आपण आता ऑफिशियली केरलामध्ये एंटर केलेलं आहे. आता मागचं जंगल होतं ते बांदीपूर मे बी कर्नाटकमध्ये येत होतं. आता आपण मे बी तामिळनाडूमध्ये एंटर केलं आहे मधुमलाई रिझर्व सेंटरमध्ये. इथं बघा बाकी इथं नीट बघा. तिकडे बघतो म्हणजे बघतो तिथं. अजून आपल्याला उटीसाठी 40 किलोमीटर दाखवत आहे आणि 1 तास 40 मिनिटं टाइम दाखवत आहे. बघू आपण आता किती वेळ पोहोचतोय. स्टेप डाऊन. पांढरे डॉटवाले तर हा खूपच सुंदरसा रस्ता आहे नॅशनल पार्क मधला.
जंगल आहे. तर जेव्हा तुम्ही बांदीपूर नॅशनल पार्क क्रॉस कराल आणि उटीमध्ये एंटर कराल त्याच्या आधी तुम्हाला एक ई पास मॅन्डेटरी काढणं खूप आवश्यक असतं. त्याशिवाय तुमची गाडी पुढे सोडणार नाहीत. त्यामुळे तो ऑनलाईनच निघतो. प्लीज तो ई पास तुम्ही काढूनच पुढे जा. आज आपल्या ट्रिपचा डे 3 आहे आणि आता आम्ही उटी घाटला सुरुवात केली आहे. इथे एकूण 36 हेअरपिन बेंड्स आहेत आणि खरंच प्रत्येक वळण मस्त आहे. रस्ता पूर्ण वळणावळणाचा आहे. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला मोठे डोंगर. गाडी हळू चालवावी लागते, पण वर जाताना जो व्ह्यू दिसतो तो एकदम भारी आहे. हवा थंड होत चालली आहे. आमचं जसं वर जातोय तसं उटी जवळ येत असं फील होत आहे. डे 3 ची सुरुवात एकदम मस्त झाली आहे. आधी बांदीपूर नॅशनल पार्क मध्ये आम्ही जसं भरपूर सारे डिअर्स बघितले आणि आता हा उटीचा हेअरपिन बेंडचा घाट, त्यामुळे खूपच एक्साइटिंग अँड थ्रिलिंग वाटत आहे. तर आपण उटी निलगिरी ही जवळ पोहोचलेलो आहे. हे पूर्ण सगळी झाडं निलगिरीची आहेत. घनदाट जंगल आहे निलगिरीचं. गाड्या पण आहेत इथे. तर आपण पोहोचलेलो आहे निलगिरी उटीमध्ये. निलगिरी एक स्पॉटचं नाव आहे उटीमधलं. तर इथून आपलं हॉटेल आहे 10 मिनिटात उटीमध्ये. मयूर सुदर्शन हॉटेलचं नाव आहे. लेफ्ट साईडला व्ह्यू आहे चांगला. निलगिरी पूर्ण सगळं निलगिरीचं जंगल आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये निलगिरीची झाडं पण दिसत असतील. त्याच्यापासून निलगिरी तेल भेटतं, ते तुम्हाला उटीमध्ये भेटेल. आयुर्वेदिक तेल आहे. तर आम्ही इथं लंचसाठी आलेलो आहे हॉटेलमध्ये, इथे उटीमध्ये. आणि ह्या हॉटेलमधनं व्ह्यू आहे लेकचा, उटी लेकचा व्ह्यू आहे. हे आहे हॉटेल आणि आहे सारतू. सारतू लुक हियर. सो आम्ही लेक व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे. खूपच गर्दी आहे शनिवार असल्यामुळे आणि बोटिंग वगैरे करतायत लोक. गर्दी खूप आहे इथे थांबलेत. सारतू हाय कर. पयू तर आम्ही इथं कैलास प्रभात उटीमध्ये जेवायला आलेलो आहे. सारतू लिंबू खातो. सारतू मला फोन लाव. सारतू हॅलो बेबी करा. हॅलो बेबी. हाय ना. बोल हॅलो बेबी. हॅलो कर. बोलो कर हॅलो बेबी कर. हॅलो कर तिथं बघते हॅलो बेबी. तर सकाळचे 6 वाजलेत आणि टेम्परेचर सध्या 8 ते 9 डिग्रीमध्ये आहे. तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. खूपच थंड वातावरण आहे सध्या. आम्ही उटीमध्ये हॉटेल मयुरा सुदर्शनमध्ये राहिलो आहे. हे हॉटेल सिटीपासून 3 to 4 किलोमीटर्सच्या रेंजमध्ये आहे. इथून जवळचा पॉईंट म्हटलं तर उटी लेक व्ह्यू पॉईंट इथून खूपच जवळ आहे, 1.5 किलोमीटर. आणि इथलं पर डे 2,700 ते 3,000 पर्यंत रूम आहेत आणि इथे डिफरंट रूम्स अवेलेबल आहेत, हेरिटेज डिलक्स रूम्स. तर आता आम्ही असा चहा केला आहे रूममध्येच. मस्त चहा झालेला आहे, बघू शकता. काय आहे ते वेगळं. सारतू हाय. सारतू लाडू चिल्ले कसे. कुठले लाडू ते दाखव फोटो ह्याच्या व्हिडिओमध्ये. हे लाडू आमचे रव्याचे पूर्णपणे ते हे झालेलं आहे. एवढी थंडी आहे इथे. चहा घ्या. ग्लास नाही त्यांना थांब आपण.
ही आहे रूम. इथून आहे व्ह्यू, सुंदर व्ह्यू आहे. लांबूनच दिसते हे गार्डनमध्ये आलेलो आम्ही. हॉटेलच गार्डन आहे, खूप प्रशस्त आणि खूप मोठं गार्डन आहे. चालतोच काय जेव्हा हा चालवा त्याला, आपण व्हिडिओ काढूया त्याचा. चल आपण दोघं चालू. सात्विक चल. आमचं हॉटेलचं गार्डन एवढं निसर्गरम्य होतं की सातू त्यामध्ये खूपच जास्त एन्जॉय करताना दिसत आहे आणि त्याला बघून मी सुद्धा खूपच एन्जॉय करते. आलं